गोंदूर येथील कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे धुळे तालुक्यातील सरवड, नंदाने, निमडाळे, गोंदूर आणि पुडाणी येथे आनंदी दिवाळी उपक्रमाअंतर्गत शाळकरी मुलांना टी-शर्ट्स वितरण करण्यात आले। कष्टकऱ्यांच्या मुलांना दिवाळीनिमित्त टी-शर्ट्स मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला। सामाजिक दायित्व स्वीकारत अशा स्वरूपाचे कार्यक्रम अनेकांनी राबविले तर कष्ट करणाऱ्या गोरगरिबांचे सण देखील आनंदित होतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। धुळे तालुक्यातील गोंदूर येथील कल्पवृक्ष बहुउद्देशीय संस्था नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवते। यंदा बेमोसमी पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले। अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कशी तरी दिवाळी साजरी केली, पण शेतात काम करणाऱ्या मजुरांना दिवाळीपूर्वी शेतीची कामे मिळाली नाही। त्यामुळे शेतमजुरांपुढे दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न होता। शेतमजुरांची ही अडचण लक्षात घेऊन कल्पवृक्ष बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाघ यांनी आनंदी दिवाळी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला। या उपक्रमात कष्टकरी कुटुंबातील शाळकरी मुलांना टी-शर्ट, सप्रेम भेट देण्यात आले। आदिवासी वसाहत वंचित घटकातील लहान मुलांना संस्थेच्या मार्फत टी-शर्ट वाटप करण्यात आले। हा उपक्रम धुळे तालुक्यातील 5 खेड्यांवर राबविण्यात आला। त्यात सरवड, नंदाने, निमडाळे, गोंदूर, उडाणी या गावांचा समावेश होता। या कार्यक्रमांना संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाघ, सेक्रेटरी गोविंद चौधरी, उपाध्यक्ष विकास वाघ, कार्याध्यक्ष दीपक शर्मा, सेक्रेटरी जयश्री वाघ, पदाधिकारी मोहन पवार, मोरे, निलेश वाघ, सुरेश ठाकरे, दिनेश वाघ, आकाश वाघ, राहुल पवार, दीपक वाघ, सुधाकर वाघ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते दुलसिंग मालचे, विकास पवार, लक्ष्मण मालचे, बालचंद मालचे, विकास गायकवाड, कैलाश गायकवाड, कैलाश सोनवणे, जगदीश पाटील, दादा ठाकरे, अशोक सोनवणे, दशरथ सोनवणे, हिलाल सोनवणे, विकास सोनवणे, विकास मोरे, उडाणी गावातील शिक्षक आर्य पाटील, एम.जेड. शिंदे, के.पी. पाटील, अशोक ठाकरे, मच्छिंद्र ठाकरे, भैया ठाकरे, निंबापूर प्रकारे नामदेव ठाकरे, विशाल गावळे, सुरेश ठाकरे, धनराज मालचे, रविराज ठाकरे उपस्थित होते। या गावाची गावामध्ये कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दिवाळीनिमित्त आपल्या वंचित घटकांना त्यांची दिवाळी चांगल्या आनंदात जावं यासाठी एक त्यांच्या आनंदामध्ये काहीचा वाटा म्हणून सहभागी होण्यासाठी संस्थेने त्या लहान मुलांना पहिली ते पाचवीच्या पोरांना कशी वाटपाचा कार्यक्रम संस्थेने घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत गोंदूर गावात त्या अनुषंगाने पोरांना वाटून त्यांच्या आनंदात सहभागी होत आहे।